महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी अत्यंत चुरशीचं मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यभरात सरासरी 67% मतदान झाल्याची नोंद झाली आहे. 7,438 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता हे मतदार यंत्रामध्ये बंद झाले असून उद्या सोमवारी 9 वाजता याचा निकाल जाहीर होणार आहे. संबंधित तालुका मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत बहुतांशी कल हाती येण्याची शक्यता असून निकाल जाहीर होताच आचारसंहिता संपुष्टात येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात 2029च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत पार्श्वभूमीवर मोठे बदल होण्याची शक्यता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे. सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. लक्ष्मण हाके यांच्या मते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत युती करू शकतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करतील. सध्या सुरू असलेल्या पंचायत राज निवडणुकातील युती आघाड्यांमधून नवीन राजकीय ध्रुवीकरणाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत असल्याचं हाके यांनी सांगितलंय. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या हत्येसाठी आत्मघाती बॉम्बचा वापर झाला असावा का? पायलट सुमित कपूर यांना संमोहित करण्यात आले होते का, असा सवाल देखील उपस्थित केलाय. अजित पवार ज्या व्हीआरएस कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीचे पायलट 2 वेळा बदलण्यात असल्याचा आणि कंपनी बंद असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. डिसेंबर 2025 मध्ये पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा देखील उतरवण्यात आल्याने संशय अधिक बळावतो असं देखील त्यांनी सांगितलंय. मेड डे कॉल न दिल्याने शंका निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय असंही ते यावेळी म्हणाले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 9 दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार असून 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान 21 टप्प्यात वाहतूक बंद राहील. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तसेच जालना तालुक्यातील किमी 300 ते 365 दरम्यान हे काम होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर 25 ते 60 मिनिटांसाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाणार आहे. या कालावधीत वाहन चालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन MSRDC आणि वाहतूक प्रशासनाने केले आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते ठाणे दरम्यान 10 जिल्हे थेट जोडले गेलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत झालेल्या संवाद कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या निवृत्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर न राहण्याचे संकेत जरी असले तरी संघाने आपल्याला सक्रिय राहण्याचं सांगितलंय असं ते म्हणाले. संघ जेव्हा पदमुक्त होण्यास सांगेल तेव्हा तात्काळ पायउतार होईल, मात्र कामातून निवृत्ती हा विचार नसल्याचं त्यांनी देखील स्पष्ट केलंय. सरसंघचालक पदासाठी निवडणूक नसून प्रादेशिक व विभागीय प्रमुखांमार्फत सर्वोत्तम उमेदवाराची निवड होते असंही त्यांनी नमूद केलंय. यासाठी ब्राह्मण असणे आवश्यक नाही, तसेच अनुसूचित जाती जमाती असणेही अपात्र नाही. कोणताही हिंदू गुणवत्तेच्या जोरावर या पदापर्यंत पोहोचू शकतो अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. कर्नाटकच्या विजापुरा जिल्ह्यातील रविवारी दुपारी 1 वाजता खासगी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. बालेश्वर तालुक्यातील मंगरुळ गावाजवळ हे विमान मोकळ्या मैदानात क्रॅश झालंय. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने पायलट आणि दोन्ही प्रवासी सुरक्षित बचावले. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे नियंत्रण गमावले आणि ते शेतात आदळले. जोरात आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य देखील केले. विमान लोकवस्तीपासून दूर रिकाम्या शेतात कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हे विमान कोठून जात होते आणि अपघाताचे नेमके कारण काय याची तपासणी नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून केली जाणार आहे. भारत अमेरिका व्यापार करारानंतर रशियाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील करारानंतर अमेरिकेने भारतातील टॅरिफ कमी केले असून भारतानेही व्यापार सवलत दिली आहे. या पार्श्वभूमीवर भारत रशियाकडून तेल खरेदी हळूहळू कमी करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळते. तेल कंपन्यांना अद्याप अधिकृत आदेश नसला तरी अनौपचारिकरित्या रशियाकडून तेल कमी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. HPCL, MRPL आणि HMEL या कंपन्यांनी आधीच रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे. लवकरच IOC आणि BPLC देखील मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशियाच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. बॉलिवूडमध्ये प्रयोगशील चित्रपट तयार होत असल्याचे मत अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने व्यक्त केलंय. गांधी टॉक्स या मुखपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने चित्रपटसृष्टीविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करावे लागते असे सांगत मुखपटात काम करणे नेहमीच स्वप्न राहिलंय. संवादाशिवाय भावना व्यक्त करण्याच्या प्रक्रिया तिला विशेष आवडते असंही तिने नमूद केलंय. मुखपटात देहबोली, डोळ्यांची भाषा आणि अंतर्मनातील भावना महत्त्वाच्या असतात. तसेच बॉलिवूडविषयी बोलताना चांगले काम मिळाले तरच हिंदी चित्रपटात काम करेल असं आदितीने यावेळी स्पष्ट केलंय.
T20 विश्वचषक 2026च्या सुरुवातीला भारताने धमाकेदार पदार्पण केलंय. मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेला पराभूत केलंय. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरलेल्या भारतीय संघाने विजयासह केवळ स्पर्धेतील आपले अभियान यशस्वी सुरू केले नाही, तर T20 विश्वचषकाच्या इतिहासात एक अनोखा विक्रम देखील आपल्या नावे केलाय. भारत या स्पर्धेत सलग 9 सामने जिंकणारा जगातील पहिलाच संघ ठरलाय. या विजयापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह पहिल्या संयुक्तिक स्थानावर होता, ज्यांनी प्रत्येकी सलग 8 सामने जिंकलेत. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026ला सुरुवात झाली आहे. काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारताने आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला. हा सामना जिंकून भारताने मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. मात्र या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना अभिषेक शर्माची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी संजू सॅमसन याला सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून क्षेत्ररक्षण करावे लागले. भारताचा पुढचा सामना 12 फेब्रुवारी रोजी नामिबिया विरुद्ध होणार आहे. या सामन्यापर्यंत अभिषेक फिट होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.